1984 के किसान आंदोलन में शहीद हुए शहीद महादेव हीरा पाटिल की धर्मपत्नी तथा शहीद केशव महादेव पाटिल की माता श्री मथुरा पाटिल का हाल ही में देहांत हुआ। बृहस्पतिवार को पागुटे गांव में स्वर्गीय मथुरा पाटिल की शोक सभा का आयोजन किया गया था। इस दौरान शेकापक्ष के वरिष्ठ नेता मेघनाथ तांडेल, रायगढ़ श्रमिक एकता संगठन के सचिव रवि घरत, प्रोफेसर एल बी पाटिल, उरण पंचायत समिति के पूर्व उपसभापति महादेव बंडा, दत्ता घरत, अनंता पाटिल, मनोज सुतार आदि गणमान्यों सहित उपस्थित ग्रामवासियों ने स्वर्गीय मथुरा पाटिल की प्रतिमा को माल्यार्पण कर श्रद्धांजलि अर्पित की। इस दौरान मेघनाथ तांडेल सहित उपस्थितों ने मथुरा पाटिल को श्रद्धांजलि अर्पित करते हुए अपनी भावनाएं जाहिर की। स्वर्गीय मथुरा पाटिल यांना आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे माझ्या कुटुंबातर्फे मी श्रद्धांजली वाहिली। परंतु मनामध्ये खेद आहे की ज्या हुतात्म्यांच्या जीवावर ठाणे बेलापूर पट्टी, उरण तालुका आणि पनवेल तालुक्यातील सर्व शेतकरी जे करोडपती झाले त्यांना मात्र या हुतात्म्यांच्या बलिदानाबद्दल अनास्था दिसून येत आहे। आम्ही याचा प्रत्यय दर 16 आणि 17 तारखेला घेतोय। प्रत्येकाने 84च्या आंदोलनाची इतिहास सांगितलेला आहे की हा 84चं आंदोलन झालं कसं। मित्रांनो, खरोखर डोळ्यासमोर आठवा, अरे डोळ्यासमोर आठवा त्या गोळ्या, डोळ्यासमोर आठवा ती अश्रुधुर, डोळ्यासमोर आठवा ती लाठीचार्ज आणि डोळ्यासमोर आठवा ती ज्वलंत भाषणं। आज सुद्धा तुमच्या आणि आमच्या या डोळ्यामध्ये पाणी आणतात। आज सुद्धा अंगावर रोमांच खळावते। पहा, खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या अंगामध्ये आज रोमांच खडा झालाय। हा का झाला? या होण्याचे मेन कारण आले आपल्या प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी ठरवलेलं नेटवर्किंग आणि या ठरवलेल्या नेटवर्किंग मध्ये या पागोट्याचे झालेले हुतात्मे, हे जर हुतात्मे झाले नसते तर कुठे ते जेएनपीटी आणि कुठे ते सीएफएससी गोडाऊन, हे सर्व इतिहास तुमच्या समोर आहे। मित्रांनो, प्रत्येकाने आपापल्या 84चा इतिहास सांगितलेला आहे। मी आज या ठिकाणी एवढाच सांगतो की खरोखर या मथुराबाईंना मी मनापासून त्यांच्या नथचरणी, त्यांच्या चरणाजवळ मी नतमस्तक होतो। खऱ्या अर्थाने त्यांची इतिहास मी आज जेव्हा पागोट्या गावामध्ये विचारले, या मथुराबाई लोकमतातल्या होत्या, प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावणाऱ्या होत्या, आपल्या ताटातून अर्धी रोटी देणाऱ्या होत्या। आणि अशा या मथुराबाई पाटीलना माझ्याकडून आज मनापासून त्यांना श्रद्धांजली। एक वीर माता आपल्यातून गेली, परंतु आपल्याला, आपल्या गावाला, आपल्या भागाला वीर माता कशी असते ही दिशा देऊन गेली। आणि ज्यावेळी अशी माता आमच्यातून निघून जाते त्यावेळी सगळी दुःख घेऊन येते आणि हे हुतात्मा होऊ, आम्हाला कोणीतरी मारेल, पण जाणीव करून जाईल की या समाजाचं आम्ही रक्त प्यालेलं आहोत आणि ते दुःख आहे। वीरमाता झाली, 30 वर्ष तिनं फक्त भोगलं,